नमस्कार. आज आपण बोर या फळाविषयी बोलत आहोत. हिवाळ्यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असणारं मधुर, आम्ल आणि स्वादिष्ट, पौष्टिक असं हे फळ आहे. बोरामध्ये अ आणि क जीवनसत्व विपुल प्रमाणात आहे. तसेच कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स ही पोषक तत्व आहेत. बोर आपण फळ म्हणून तर खातोच, परंतु बोरे वाळवून त्याची पावडर तयार करून बोरकूट बनवतात. ते रुचकर असते. तसेच बोरापासून कॅन्डी आणि सरबत देखील बनवतात. बोरामध्ये ग्राही हा गुण असल्यामुळे मलप्रवृत्ती बांधून होण्यास उपयोग होतो. म्हणून जर लूज मोशन्स होत असतील तर बोराचा वापर करावा. बोरामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच कॅलरीज कमी असल्यामुळे मधुमेही रुग्णांना देखील बोर फायदेशीर आहे. बोरामध्ये अँटीऑक्सिडंट्स व क जीवनसत्व आणि पोटॅशियम असल्यामुळे त्वचेच्या विकारामध्ये बोर उपयुक्त आहेत. मुरुम, नंतर वांग येणं, त्वचेवर सुरकुत्या असणं, लाल चट्टे पडणं इत्यादी त्वचा विकारामध्ये बोराचा उपयोग होतो. बोरामध्ये लोह असल्यामुळे ॲनिमियामध्ये देखील बोर वापरले जातात. बोरामध्ये कॅल्शियम विपुल प्रमाणात असल्यामुळे सांधेदुखीवरती तसेच सांधे मजबूत होण्यासाठी बोराचा उपयोग होतो. एनर्जी बूस्टर म्हणून बोराचा आपण उपयोग करू शकतो. बोर खाल्ल्यानंतर श्रम आणि थकवा दूर होतो. बोर वातशामक आहे. बोरामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवोनाइड्स, नंतर पॉलिसॅकराइड्स, फायटोकेमिकल्स विपुल प्रमाणात असल्यामुळे शामक हा गुण बोरामध्ये असतो. हिवाळ्यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असलेला हा रानमेवा सगळ्यांनी चाखावा. मित्रांनो, फलाहार ही मालिका आज मी येथे संपत आहे. आरोग्यशास्त्र, आहारशास्त्र आणि आयुर्वेद ही पुस्तकं चालून मी आपल्याला फळांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्याला ती कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअपवर कळवू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9422038775 हा आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत आहे. लवकरच भेटू नवीन मालिकेसह. आपण विषय देखील सुचवू शकता. धन्यवाद.